ओमेगा ई मोटर्स पुणे महाराष्ट्र. हे पहा आपल्याकडे एक छोटीशी इलेक्ट्रिक स्पेअरची सिपमेंट आलेली आहे की ज्याच्यामध्ये आपले सिंगल लाईट म्हणजे एक्स्ट्रा लाईट पण आलेले आहेत. त्याच्यामध्ये 72 व्होल्ट 60 व्होल्टमध्ये लीड ॲसिडचे 3 अँपिअरमध्ये चार्जर पण आलेले आहेत. हे पहा हा 72 व्होल्ट 3 अँपिअरचा चार्जर आहे. पर्सेंटेजमध्ये चार्जर आहे. हा पण मिळाला आपल्याकडे. त्याच्यानंतर हा आपल्याकडं 60 व्होल्ट 3 अँपिअरचा चार्जर आहे. हा पण पर्सेंटेजमध्ये चार्जर आहे. त्याच्यानंतर हे सिंगल लाईट म्हणजे ज्या गाड्यांचे ओरिजिनल म्हणजे जसं की ओकिनावाचे समजा हेडलाईट मिळत नाही आपल्याला किंवा महाग मिळते तर त्या गाड्यांना आपण हे लाईट बसू शकतो. ही एक्स्ट्रा लाईट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 कलर मिळतात. एक व्हाईट मिळतो आणि एक येल्लो मिळतो. हे पहा ह्यामध्ये 2 कलर मिळतात. त्याच्यामध्ये हा 32 टाईपचा फ्लॅशर आहे. मध्ये 12 व्होल्ट डीसीवर चालणार निगेटिव्ह पॉझिटिव्ह राईटवाला इंडिकेटर. हा 32 टाईपमध्ये फ्लॅशर रन करणार. त्याच्यानंतर हे रिवोल्ट म्हणा किंवा कारतूसची टॉर्क त्या गाड्यांचे ओरिजिनल इंडिकेटर आहेत. हे पहा याचे कनेक्टर पण ओरिजिनल कनेक्टर आहेत. हे पण त्याच्यानंतर हे पण तशीच सिंगल लाईटवाली म्हणजे सिंगल पॉईंटवाली लाईट आहे. ह्याच्यामध्ये डबल कलर आहे इथं व्हाईट आणि येल्लो. त्याच्यानंतर हे 12 LED मध्ये एक्स्ट्रा लाईट आहे. हे पहा एकदम बेस्ट क्वालिटी आहे आणि एकदम कमी प्राईजमध्ये. त्याच्यानंतर ही पण तशीच आहे. ही की जी 2 मोडमध्ये आहे म्हणजे 2 कलरमध्ये आहे. त्याच्यामध्ये हे बटन जे आहे ऑन ऑफचं ते फ्री दिलेलं आहे. हे पहा एकदम कमी प्राईजमध्ये आहे. त्याच्यानंतर हे आपले रेग्युलर इलेक्ट्रिक स्कूटरचे टेल लॅम्प. हे काय नाही लोकल कुठं पण मिळतात. हे पण आपल्याकडे मिळून जाते. ते पण स्वस्त रेटमध्ये. त्याच्यानंतर हे लेफ्ट राईटवाले युनिव्हर्सलवाले युनिव्हर्सलवाले ब्रेक स्विच आहेत. हे पहा हे तुम्ही लेफ्टला पण हेच लावू शकता आणि राईटला पण हेच लावू शकता. काही ब्रेक स्विचला कसं येतं हे एकाच साईडला येतं म्हणजे ह्या साईडला आलं तर हे लेफ्ट साईडचं झालं असं थोडक्यात. हे दोन्ही साईडला होल आले म्हणजे हे लेफ्ट राईट दोन्ही साईडला चालतं. त्यानंतर हे हिरो म्हणजे हे ड्रम ब्रेकच्या लिव्हर विथ सेन्सरला लागतं. हे पहा हे पण ब्रेक स्विच आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर फ्रंट ऑइल पाईप म्हणजे पुढच्या डिस्क ब्रेकचे ऑइल पाईप हे पण आपल्याकडे मिळून जाते. त्याच्यानंतर हे आपल्या रिवोल्टसाठी अँटिक आयटम आणलेला आहे. पण हा मिळतो लोकल मार्केटमध्ये पण आपल्याकडे पण अवेलेबल की जो आपला ऑन ऑफचं स्विच आहे त्याच्यामध्ये हा दिसतो. आता हे तुमचं बटन आहे ऑन ऑफचं. एक हातानं धरता येईल मला. हे पहा ऑन ऑफचं जे स्विच आहे त्यामध्ये हा लागतो असा. हा असा ओपन होतो. हे स्क्रोल केलं की हा ओपन हा क्लोज झालेला आहे. आता हा ओपन होतो असा. त्याच्यासोबत तुम्हाला हे चिकटवण्यासाठी हे डबल टेपवाला गम पण मिळतो. त्याच्यानंतर रिव्होल्टची टेल लाईट म्हणजे जो नंबर प्लेट आहे त्याच्यावरती लाईट पाडण्यासाठी हे एक लाईट येते. कंपनीची ओरिजिनल आहे ही. त्याच्यानंतर तुमचं रिव्होल्टचं ज्या गाड्यांना रिव्होल्टला बेल्ट आहे त्या गाड्यांसाठी आपण चेन्स पॉकेट ॲडजस्ट केलेलं आहे. हे पहा त्याचे फुल फिटिंग सहित आपलं सगळं येतं. हे 4 बुश येतात. हे चेन येते. हे फ्रंटचं व्हील येतं. मग चेनीला मोटरच्या साईडला लागणार हे व्हील येतं आणि हे बॅक साईडचं व्हील येतं. ठीक आहे आपल्याकडं ऑल मटेरियल अवेलेबल आहे. इलेक्ट्रिक स्कूटरचं चार्जर कंट्रोलर हे रिक्षाचं डिफरन्शियल वगैरे A to Z मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असतं. हे पहा तुमची मोटर असू कंट्रोलर असू किंवा इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजे कुठलंही स्पेअर पार्ट असू सगळं A to Z आपल्याकडे अवेलेबल असतं. ठीक जर का तुम्हाला काय कुठल्याही प्रकारचे स्पेअर पार्ट जर पाहिजे असतील तर ओमेगा ई व्हेकल्स पुणे महाराष्ट्राला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला खाली फोन नंबर आणि आपल्या शॉपचा ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.